ग तुझं टपोर डोल जसं कोल्याचं झालं असं माझं कालीच घोळ त्यात मासोली झालं माझ्या प्रीतीचा सुटलाय तो भान वारा 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 रणगदा फलताच तोरा। मकर संक्रांती आणि हलव्याचे दागिने फारच गोड कॉम्बिनेशन आहे नाही का? तर यंदाच्या मकर संक्रांतीसाठी म्हणजेच 2024च्या मकर संक्रांतीसाठी मी अगदी सुंदर असे हलव्याचे दागिने डिझाईन केलेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा। तर चला आपण फॅब्रिक पासून हलव्याचे इयरिंग्स बनवूया। तर यासाठी मी चौकोनी आकाराचा कार्डबोर्ड घेतला आहे आणि त्यावरती ब्लॅक कलरचं फॅब्रिक लावून घ्यायचं आहे आणि असे मी 2 बनवले। मध्यभागी कुंदन लावून घेतला आणि साइडने तिळगुळ लावले। तिळगुळाची साईज मी छोटी वापरली आहे ज्यामुळे इयरिंग्स नाजूक आणि सुंदर दिसतील। आणि अशा प्रकारे मी 2 बनवून घेतले आणि आता आपल्याला सुई दोऱ्याच्या मदतीने घुंगरू अटॅच करून घ्यायचे आहेत। इथे मी सिल्वर कलरचे घुंगरू वापरले आहेत कारण ब्लॅक आणि सिल्वर कॉम्बिनेशन छान दिसेल। तर अंदाजे 10 ते 15 घुंगरू ऍड करून सुई दोऱ्याने व्यवस्थित फिट करायचे आहेत। आणि अशा प्रकारे मी चौकोनाच्या 2 बाजूंना घुंगरू लावून घेतले। हे सर्व मटेरियल मी मिशोवरून ऑर्डर केलं आहे आणि ते फारच कमी किमतीत तुम्हाला मिळून जाईल। आणि अशा प्रकारे दोन्ही इयरिंग्स बनवून घेतले अँड लास्ट इयरिंग्स स्टड लावून घेतले आणि आपले पहिले सुंदर असे इयरिंग्स तयार आहेत। आता आपण दुसऱ्या प्रकारचे इयरिंग्स बनवूया। तर यासाठी मी 2 चौकोनी कार्डबोर्ड वापरले आहेत। साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। सेंटरला मिरर लावून साइडने तिळगुळ अटॅच केले आहे। इथे सुद्धा मी तिळगुळांची साईज लहानच घेतली आहे आणि अशा प्रकारे तिळगुळ अटॅच करून झाल्यानंतर इथे मी सिल्वर कुंदन वापरले आहेत आणि हे अशा प्रकारे लावून घेतले। हे इयरिंग्स मला कुडी टाइप बनवायचे असल्यामुळे मी याला फुलाचा आकार दिला आहे आणि लास्ट स्टेप मध्ये मी ग्रीन कलरचे छोटे कुंदन लावून घेतले। एक्स्ट्रा कार्डबोर्ड कटरने कट करून 2 सुंदर असे कुडी इयरिंग्स बनवून झाले पण। आणि आता आपण बनवूया नंबर 3 वाले इयरिंग्स आणि यासाठी सुद्धा मी पुठ्ठाच वापरला आहे। सेंटरला मिरर लावून साइडने स्टोन चेन लावून घ्या। मग चेनच्या साइडने तिळगुळ अटॅच करा। इथे देखील तिळगुळ मी लहान साईज मध्येच वापरले आणि कलरचं म्हणाल तर पहिल्यांदा मी विचार केला की कलर मध्ये वापरावेत पण नंतर असं वाटलं की व्हाईट मध्ये छान दिसतील। तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की कलरचे तिळगुळ छान वाटले असते का? आणि अशा प्रकारे तिळगुळ लावून झाल्यानंतर साइडने पुन्हा एकदा स्टोन चेन लावून घेतली आणि अशा प्रकारे दोन्ही इयरिंग्स बनवून घेतले। आणि आता आपल्याला अजून एक गोष्ट ऍड करायची आहे आणि ती म्हणजे गोल्डन चेन। तर ही चेन मी अशा प्रकारे बॅक साइडला लावून घेतली आणि चेन लावताना 2 लेयर मध्ये लावून आणि हे देखील इयरिंग बनवून रेडी आहेत। आता बनवूया नंबर 4 इयरिंग्स। इथे सुद्धा मी पुठ्ठा घेतला आहे आणि त्यावरती नथीचा आकार काढून घेतला। पुठ्ठा कट करून अशा प्रकारचे 2 बनवून घेतले। आता त्यावरती रेड आणि ग्रीन कलरचे कुंदन स्टोन अटॅच करायचे आहेत आणि साइडला तिळगुळ लावून घ्यायचे आहेत। इथे सुद्धा अगदी छोट्या साईज मधले तिळगुळ मी शोधून वापरले आहेत आणि इयरिंग्स रेडी आहेत।
आता बनवूया नंबर 5 वाले इयरिंग्स. यासाठी मी एक पेपर घेतला आहे आणि पेपरवरती समान अंतरावर लाईन करून घेतल्या. लाईन कट करून घेऊन एकमेकांवर जोडून घेतल्या. साईज अगदीच मोठी वाटत असल्यामुळे मी मधून कटही करून घेतलं आणि त्या पट्ट्या देखील मी जोडून घेतल्या. आता आपल्याला हे राऊंड शेप मध्ये फोल्ड करायचं आहे. इथे मी रद्दीचा पेपर वापरला आहे. तुम्ही प्लेन पेपर देखील वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार कलर पेपर देखील वापरू शकता. आणि हा राऊंड शेप बनवत असताना घट्ट बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे घट्ट राऊंड करून घेतल्यानंतर शेवट उरलेला पेपर देखील व्यवस्थित ग्लू करून अटॅच करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे सेम साइज मध्ये 2 सर्कल आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आता त्यातलं एक सर्कल घेऊन अंगठ्याच्या मदतीने असा आकार बनवून घ्यायचा आहे. याचे आपण झुमके बनवणार असल्यामुळे हे खूप नाजूक हाताने करून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला 2 बनवून घ्यायचे आहेत. नंतर याला आतून व बाहेरून व्यवस्थित ग्लू करून देखील घ्यायचं आहे. यामुळे काय होईल की आकार जशाच तसा राहील. एका तारेमध्ये मणी अडकवून तो अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. उरलेली तार फोल्ड करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे दोन्ही बनवून घ्यायचे आहेत. आता आपण यावरती लावून घेणार आहोत तिळगुळ आणि स्टोन चेन. इथे स्टोन चेन लावून घेताना मी 4 बाजूंना लावली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दोन्ही झुमके बनवून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला झुमक्यांवरती तिळगुळ लावायचे आहेत. 2, 3 आणि 2 असे तिळगुळ मी लावून घेतले आहेत. आणि अशा प्रकारे फुलांचा आकार मी बनवून घेतला आहे. झुमके डेकोरेट करण्यासाठी मिरर वापरले आहेत. अशा प्रकारे उरलेल्या गॅपमध्ये आपल्याला मिरर अटॅच करत जायचे आहेत आणि ही प्रोसेस रिपीट करून झुमके बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे दोन्ही झुमके बनवून झाल्यानंतर एका कार्डबोर्डची 2 सर्कल कट करून घ्यायची आहेत. आता या सर्कल वरती मधोमध आपण एक तिळगुळ लावून घ्यायचा आहे आणि साइडने छोटे मिरर अटॅच करायचे आहेत. मिरर लावून झाल्यानंतर साइडने स्टोन चेन लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे दोन्ही सर्कल बनवून झाल्यानंतर इयरिंग वायर त्या सर्कल वरती ठेवून त्यावरती एक कार्डबोर्ड ठेवून अटॅच करून घ्यायची आहे. अशा प्रकारे बॅक साइडला हुक ठेवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये झुमका अटॅच करायचा आहे. हुक फिक्स करून घ्यायचा आहे. असे दोन्ही झुमके बनवून घ्यायचे आहेत. अँड लास्ट इयरिंग स्टड ऍड करून सुंदर असे झुमके रेडी आहे. तर इयरिंग्स चेन शिवाय इयरिंग्स कसे दिसतील बरं? म्हणूनच मी इयरिंग्स चेन बनवायचं ठरवलं आणि यासाठी मी वापरली आहे गोल्ड कलरची लेस. लेसला एका साइडने जम्परिंग आणि एका साइडने हुक लावून घेतला आणि अशा प्रकारे दोन्ही लेस बनवून घेतले. आता आपण ही लेस डेकोरेट करण्यासाठी तिळगुळ आणि गोल्डन मणी यांचा वापर करणार आहोत.
अशा प्रकारे दोन्ही लेस डेकोरेट करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला अजून एक लेअर बनवायची आहे आणि यासाठी मी वापरला आहे सुई आणि दोरा डबल करून ओवून त्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि लेसला अशा प्रकारे एकाच साइडने शिवून घ्यायचं आहे. इथे आपण छोट्या साईज मधले गोल्डन मणी वापरणार आहोत. अशा प्रकारे 2 गोल्डन मणी ऍड करून त्यानंतर एक तिळगुळ लावायचा आहे. ही प्रोसेस रिपीट करत जायची आहे. इथे तिळगुळ वापरत असताना थोडे काटे असलेला तिळगुळ वापरला तर पटकन होऊन जाईल आणि अशा प्रकारे ही प्रोसेस रिपीट करून एक लेयर बनवून घ्यायची आहे. आणि लास्ट ही लेयर दुसऱ्या साइडला अटॅच करून घ्यायची आहे. हे दागिने मला तर फार आवडले. तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुमच्या जवळच्या लोकांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून यंदाच्या मकर संक्रांतीसाठी नवीन डिझाईनचे हलव्याचे दागिने बनवणं त्यांना सोपं जाईल. शेवटी आपण तिळगुळ पडू नयेत म्हणून डिंक लावून घेणार आहोत. मी ज्वेलरी बनवण्यासाठी फेविबॉन्ड ही ग्लू वापरली आहे आणि अशा प्रकारे आपल्या दोन्ही चेन बनवून तयार आहेत. ग तुझं टपोर डोल जसं गोल्याचं झालं असं माझं कालीज घोळ त्यात मासोली झालं. माझ्या प्रीतीचा सुटलाय तो भान वारा वारा वारा. रणगदाऊस फलताच तोरा सार गुमान साळसुद चोरा तुझ्या नजराच्या जादूला शिव भुलणार नाही. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. आवर संगतीनं तुझ्या मी